लग्नात टीव्ही, फ्रीज दिला नाही, मानपान केला नाही, माहेरहून पैसे घेऊन ये यांसारख्या क्षुल्लक कारणावरून सुरू असलेल्या छळाचा शेवट एका भीषण खुनाने झाला. मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे एका 26 वर्षीय विवाहितेचा तिच्या पतीने आणि सासूने संगनमत करून गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनाली प्रतीक शिंदे असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवार 12 एप्रिल रोजी पहाटे 5:30च्या सुमारास ही घटना घडली. रविवारी सकाळी जावई प्रतीक शिंदे याने सासरे दत्तात्रय सुरवसे यांना फोन केला. मी आणि सोनाली रात्री 11 वाजता झोपलो होतो. सकाळी ती उठत नाहीये असा बनाव त्याने रचला. घाबरलेल्या वडिलांनी तिला तातडीने दवाखान्यात नेण्यास सांगितले. मात्र मोहोळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सोनालीचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा भास आरोपींकडून निर्माण करण्यात आला. मात्र लेकीचा मृतदेह पाहून वडील दत्तात्रय सुरवसे यांना संशय आला. त्यांनी तातडीने मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक वास्तव समोर आले. सोनालीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दत्तात्रय खंडू सुरवसे राहणार कोर्टी तालुका पंढरपूर यांनी जावई प्रतीक शिंदे व सासू भामाबाई शिंदे यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील करत आहेत.